दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं रात्री बलराज सुहासिनीला सांगतो की गावातही त्याने सगळी सोय करायला सांगितली आहे. तिथे तिघींना कोणतीही अडचण येणार नाही. सकाळी निघण्याचा सगळा प्लॅन सेट होतो. विजय आशाला म्हणतो की तो सुहासिनीला घेऊन स्टेशनला पोहोचेल. आशा पल्लवीला घेऊन स्टेशनला पोहोचेल. आशाला स्वप्न पडतं की सकाळी जेव्हा आशा आणि पल्लवी निघत असतात तेव्हा तिथे अभिजित येतो, जो पल्लवीवर रागावतो. त्याला सगळं कळलेलं आहे. आशा स्वप्नातून जागी होते. ती खूप घाबरलेली आहे. आता पुढे. आशा, तू उद्या सकाळी चालली आहेस ना, म्हणून तुझ्या मनात ही भीती बसली आहे की जेव्हा आपण मागच्या वेळेस बाहेरून येत होतो तेव्हा आपल्यासोबत एक दुर्घटना झाली होती. पण दुर्घटना वारंवार नाही होत. आपल्या मनातून ही भीती काढून टाक. देव न करू जे मी पाहिलंय ते कधी खरं व्हावं. नाही होणार. मध्यरात्रीची वेळ आहे ना, आणि लोक असं म्हणतात मध्यरात्री जी स्वप्न पडतात त्यांचा उलटा परिणाम होतो. मग जर तू काही वाईट पाहिलं असेल तर काहीतरी चांगलंच होणार. चांगलंच होणार. चल, विसरून जाते स्वप्न आता. रे देवा, हे आशा आणि विजय आहेत तरी कुठे? त्यांना माहिती आहे ना ट्रेनची काय वेळ आहे ते? अरे, या ट्रेनचं तिकीट काढायलाच नको होतं. ही ट्रेन तिकडे संध्याकाळी 5 वाजता पोहोचते. ट्रेन वाटेत जर कुठे लेट झाली ना तर खूप रात्र होईल पोचायला. आणि ही ट्रेन कधीच लेट नाही होत. बरोबर संध्याकाळी 5 वाजता पोहोचेल बघा. ठीक आहे बेटा, पण जर ही ट्रेन सुटली तर मग दुसरी ट्रेन पकडावी लागेल. मामा, अजून बराच वेळ आहे आणि इथून स्टेशनवर आपण 20 मिनिटात पोहोचू. सुनबाई, लवकर निघ बाळा. तू पल्लवीला फोन केलायस का? हो मम्मी, मी फोन केला होता. ती तयारच होत होती आणि मी तिथे पोहोचले की आम्ही लगेच निघू. ठीक आहे बेटा, तू पल्लवीला घेऊन स्टेशनवर पोहोच. हे बघ बाळा, सुहासिनी आणि पल्लवी तुझ्या बरोबर जात आहेत हे खरं, पण माणसाने स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. स्वतःची नीट काळजी घे आणि फोन करत राहा बेटा. हो पप्पा. आणि हो, जर तुला तिकडे कोणती अडचण आली तर मला लगेच फोन करून सांगायचं. आशा, आता निघूया. मी पुढे होतो. तू पल्लवीला घेऊन प्लॅटफॉर्म नंबर 4 वर पोहोच. ओके? सुखी राहा.
नाही दीदी, रडायचं नाही. आता काही दिवसांचाच प्रश्न आहे. मग आपण सगळे एकत्र असू. आणि हे बघा, तुम्हाला पप्पांची काळजी घ्यायची. आशा, तुला उशीर होतोय. पल्लवी पण वाट बघत असेल. तुम्ही निघा. हो बेटा, तू निघायला हवंस. तुला पल्लवीला घेऊन स्टेशनवर पोचायला थोडा वेळच लागेल ना. हा, निघूयात का? चला, उशीर होतो. हो हो मी अगदी समजू शकतो. अहो, आमच्या घरी तर चर्चा सुरू असते की तुम्ही पल्लवीवर किती प्रेम करता ते. हो हो हो, चिंता नका करू. देवाच्या मनात असेल तर तुमच्या घरचा सुनेपणा लवकरच संपून जाईल. हो, सुखी राहा, सुखी राहा. रंजनाजी पल्लवीवर अगदी आपल्या मुलीसारखं प्रेम करतात. हो बाबा, म्हणूनच तर त्यांनी पल्लवीला जाण्याची परवानगी दिली. तिला आनंदच होईल म्हणूनच. हो हो हो, माहितीये, त्या म्हणत होत्या की पल्लवी गेल्यानंतर घर अगदी सुनं सुनं होईल म्हणून. आमचं इथे मन कसं रमणार. कसं विचित्र आहे ना सगळं. रंजनाताईंनी अभिजितचं लग्न यासाठी घाईने केलं की तो गेल्यानंतर सुनबाई घरात येईल. रिकामं घर भरल्यासारखं वाटेल. तू अगदी बरोबर बोलतेस गायत्री. अभिजितने पण लग्न यासाठीच केलं होतं ना, की त्याला माहिती होतं की घरामध्ये त्याची वहिनी आणि आई एकट्याच आहेत. लग्नानंतर त्यांचा एकटेपणा दूर होईल म्हणून. हा, आणि आता बघा ना, पुन्हा एकदा एकटं राहायची वेळ आली आहे. आपण कल्पना करू शकतो बाबा की घरात फक्त 2च जण असतील तर त्यांचा वेळ कसा जात असेल. आता रंजनाताई आणि वैशाली दोघी बोलणार, ते तरी असं किती बोलणार ना. बेटा, मी रंजनाजींना असं म्हणालो की त्यांच्या घरातला सुनेपणा लवकरच दूर होणार आहे. पण आशा आणि पल्लवी निघणार आहेत कधी? बेटा, त्या म्हणत होत्या की पल्लवी तयार होतेय कारण आशा तिला घ्यायला येणार आहे. आंटी, अरे आशा बेटा, सुखी राहा. आलीस तू? पल्लवी तुझ्याबद्दल कधीपासून विचारते. कुठे आहे पल्लवी? तयार नाही झाली अजून? नाही नाही, ती तयार आहे. एवढ्यात येतच असेल. बर. बघ, आलीच. बाळा, तुम्ही गावाला किती वाजेपर्यंत पोचाल? आम्ही संध्याकाळच्या आत पोहोचू तिथे. 5 वाजता पोहोचते वेळेवर. अच्छा, पण तिथे पोचल्यावर मला जरूर फोन करा. हा, सुखी राहा. अरे नाही बाळा, डोळ्यात अश्रू नाही, या चेहऱ्यावर हसू घेऊन जायचंय. हो, हे पल्लवीलाही माहितीये आणि मलाही. तुम्ही पल्लवीला खूप मिस कराल ना? हो, मी विसरू नाही शकत ना. तसं तर एकटीच राहत होते मी, पण पल्लवी इथे आल्यामुळे एकटं राहायची सवय गेली आता माझी. माहित नाही या घरातला सुनेपणा कधी भरून येणार. दीदी, मी ज्या काही चुका केल्या असतील त्यासाठी मला माफ करा. अगं पल्लवी, ही वेळ नाहीये हे सगळं बोलायची. मी आता नाही बोलणार, मग केव्हा बोलणार? तुम्ही प्लीज मी गेल्यानंतर मम्मीची काळजी घ्या. कदाचित तू विसरतेस पल्लवी की तू या घरात येण्याच्या आधी मीच मम्मींची काळजी घेत होते, हो ना? बरं, काही हरकत नाही, तू अजिबात काळजी करू नकोस. मी मम्मींची व्यवस्थित काळजी घेईन, ठीक आहे? पल्लवी, निघायचं? पोहोचायला उशीर होईल नाही तर. 1 मिनिट. सुनबाई, हे घे. मम्मी, हे ठेव बाळा. माझ्या नजरेसमोरून दूर होतेस तू. मी तिथे तर नाही येऊ शकत ना. तुला जेव्हा पैशांची गरज असेल मला फोन कर तू. मी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे टाकेन. आंटी, तुम्ही पल्लवीची अजिबात काळजी करू नका. मी आहे हिच्यासोबत. मम्मी, तुम्ही स्वतःची काळजी घ्या.
तूही तुझी काळजी घे बाळा. आणि तूही. हो आंटी. निघायचं पल्लवी? हो, हे पैसे बॅगेत ठेवूया. ही मी घेते. चल येतो आम्ही. बाबा कोणाच्याही अडचणी आणि परिस्थितीविषयी काय बोलणं हे तर काय योग्य तर नाही आहे. आणि आशा तर माझीच मुलगी आहे आणि तिच्या कोणत्याही गोष्टीबद्दल आपण शंका घ्यावी हे योग्य नाही वाटत. पण काय बेटा? पण बाबा गेल्या काही दिवसांमध्ये आशाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतं? म्हणजे आशा आणि विजयचा ऍक्सिडेंट होणं आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये आशाने तिचं बाळ गमावणं. तुम्ही बरोबरच बोलताय. आशाकडे पुन्हा एकदा गोड बातमी आणि त्यात एवढे सगळे प्रॉब्लेम्स आणि नाईलाजाने आपल्याला गावाला पाठवायला लागणं विचित्र तर वाटतच आहे नक्की. तसं बघायला गेलं तर इथे शहरामध्ये गावापेक्षा कितीतरी जास्त सोयी आहेत. उलट सगळे सोयी उपलब्ध आहेत तिथे. तरी आशाला काय अशा कॉम्प्लिकेशन्स आहेत की डॉक्टरांनी तिला गावाला जाण्याचा सल्ला दिला? असं होतं बेटा. शिवाय ही गोष्ट डॉक्टरांनाच जास्त चांगली समजू शकते ना. आणि तू ऐकलं असेलच की दुधाने तोंड भाजलं की ताकही फुंकून प्यावं. कदाचित म्हणूनच सुहासिनीला काळजी वाटली असेल आणि म्हणूनच आशाला घेऊन ती गावाला गेली असेल. मला तर या गोष्टीचा आनंद आहे की आशा आई होणार आहे. पण भाग्य तरी कसं विचित्र आहे बघा ना. पल्लवी आणि आशा दोघींचंही करिअर थांबल्यासारखं वाटतंय. या गोष्टीचा विचार करून खूप वाईट वाटतंय की आशासारख्या मुलींना आपल्या गुणांच्या जोरावर आयुष्यात पुढे जायचं असतं, काहीतरी करायचं असतं आणि आपल्याला त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे हे दिसत पण असतं. पण मग अचानक आपल्याला असं वाटायला लागतं की नशीब पण त्यांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतंय. तुझं बरोबरच आहे. आपण आपल्या मुलींना त्यांना हवं ते करिअर निवडण्याची मुभा देतोच कुठे. आपण तर कायम याच काळजीत असतो की कधी मुलांची लग्न होत आहेत आणि आपण या जबाबदारीतून मोकळे होतोय. पण आपण हे विसरून जातो की हे सगळं केल्यामुळे आपण आपल्याच मुलींसाठी किती अडचणी निर्माण करतो आहोत. हो ना हो बाबा. घर सांभाळण्यामध्ये, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये मुलगी इतकी गुंतून पडते ना की तिची स्वतःची काहीतरी करून दाखवण्याची इच्छा तशीच राहून जाते. आता बघा ना बाबा, जेव्हापासून आशाचं लग्न झालंय तिला आपल्या करिअरच्या बाबतीत विचार करण्याची सवडच नाहीये. ती आपल्या कुटुंबामध्येच इतकी गुंतून पडली की तिने तिचा वकिलीचा व्यवसाय बाजूलाच काढून ठेवला. पल्लवीच्या बाबतीतही हेच होतंय ना. पल्लवीच्या घरच्यांची या गोष्टीसाठी काहीच हरकत नाहीये. पण परिस्थितीच अशी आहे ना की पल्लवी ही तिची प्रॅक्टिस सुरू करू शकत नाहीये. मी तर हाच विचार करतोय बाबा की इतक्या शिकल्या सवरलेल्या आणि सक्रिय मुली गावामध्ये शांत राहू शकतील की नाही. तू बरोबरच बोलतोस बेटा. आता बघूया की त्या दोघी तिथे कशा आणि किती दिवस राहू शकतायत. संध्याकाळपर्यंत तर दोघी गावाला पोहोचतील सुद्धा. ये बेटा. किती छान वाटतंय ना. आवडली ना. जुगनू, जुगनू. जुगनू. अरे नमस्कार बाईसाहेब. नमस्कार. अरे कधी आलात तुम्ही? मला कळलंच नाही बघा. तूही काय विचारतोयस रे जुगनू? बघतोयस ना की आम्ही आत्ताच आलोय ते. आता बघा त्याचं काय बाईसाहेब की मला गाडी बिडीचा आवाजच ऐकू नये ना आला. म्हणून तर माझ्या लक्षातच नाही आलं. काय करत होतास तू? मला तर वाटलं आमची वाट बघत असशील आणि तुला माहित असेल की आम्ही येणार आहोत ते. त्याचं काय ना बाईसाहेब की मी माझ्या मोबाईल वरती स्टेटस अपडेट करत होतो. सगळ्यांना कळायला तर पाहिजे ना की तुम्ही आलेले आहात. इथे इंटरनेट पण आहे. मग काय पोरी, आमचं गाव आता ते काय गाव थोडीच राहिले.
ते तर माझी लेक चंदा आहे ना, तिने मला शिकवलंय की स्टेटस कसं टाकायचं. तुमची मुलगी चंदा आहे कुठे ती? ती तर आमच्या घरी आहे. ते तर मीच येत जात असतो ना इथे देखभाल करण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी. हम्म. आता तर मला रोज इथंच राहावं लागणार. आता तुम्ही सगळे आलात ना, मी सगळी साफसफाई करून ठेवलेली आहे. तुम्ही तयार झालात की मग नाश्ता बिस्टा देतो तुम्हाला. हा चालेल चालेल ना? हे फार छान हा, केलंस. काय ग, तुम्हा दोघींना गाव कसं वाटलं? नवीन ठिकाण आहे, खूपच छान आहे. शिवाय जुगनू पण तर म्हणाले की हे गाव गाव कुठे राहिलंय. हो ना, इथे टीव्ही, केबल, इंटरनेट सर्व काही आहे. कमी कोणत्याच गोष्टीची नाहीये मम्मी. बेटा, जुगनू आमचा अगदी पहिल्यापासूनचा आणि प्रामाणिक माणूस आहे. म्हणूनच तर या सगळ्या घराची देखभाल तोच करतो. तुम्ही दोघी यांना काका म्हणून हाक मारू शकता. का का काका. या या या. सुस्वागतम. अरे लय हलकं वाटतंय. ठीक आहे. दिवसा एक वेळ ठीक होतं, पण रात्री किती शांतता असते इथे. हो, शांतता तर पाहिजे. आशा आता आपल्याला या शांततेशी मैत्री करावी लागेल, कारण आपल्याला राहायचं तर इथेच आहे. बेटा, गावात सोयी तर व्हायला लागल्यात, पण जुगनू सांगत होता की इथे लाईट जाण्याची खूप समस्या आहे. येत जात असतात लाईट. मम्मी, इथे दिवसाही इतकी शांतता असते, आणि मग जर रात्री लाईट गेले तर दूर दूर पर्यंत काही सुद्धा दिसणार नाही. बाळा, लाईट गेले तरी परतही लगेच येतातच ना. त्यात घाबरण्यासारखं काय आहे? हळूहळू सवय होईल तुला. मी तर या गावात बराच काळ राहिलीय. खरं सांगायचं ना तर मला शहरापेक्षा जास्त गावातच राहायला आवडतं. हो मम्मी, ते तर आहे. इथे येऊन तर मलाही खूप बरं वाटतंय. शहरातल्या गर्दीपासून, गोंगाटापासून दूर इथे गावात किती शांततेचं आयुष्य आहे ना. हो. रेखा ही भाग्याची. मम्मी, मम्मी, हा कोणत्या तरी प्राण्याचा आवाज होता ना? सुनबाई, रात्री प्राण्यांचे आवाज येतात, पण ते गावात कधीच येत नाहीत ग. घाबरू नकोस. सुनबाई? बाई साहेब, कधी तुम्ही या ना सुनबाई म्हणताय, कधी तुम्ही या ना सुनबाई म्हणताय. तुम्ही मला एकदाच काय ते नीट सांगा बघू. यापैकी तुमची सुनबाई आशा कोण आहे आणि ती त्यांची मैत्रीण पल्लवी कोण आहे? जुगनू, मी तुला संध्याकाळी समजावलं होतं की ही आहे माझी सून आशा, जी आई होणार आहे, आणि तुला हिची अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. समजलं. आणि ही आहे हा हो, समजलं बाईसाहेब, समजलं. ही यांची मैत्रीण आहे. काय नाव आहे यांचं सांगितलं? पल्लवी. हा, पल्लवी. पल्लवी. पल्लवी नाव आहे हिचं. आणि तुला कुणाची नीट काळजी घ्यायची आहे? कोणाची? हा, समजलं. सुनबाईंची काळजी घ्यायची. आज ना मी तुमच्यासाठी माझ्या हाताने शेतात लावलेली भाजी बनवली. हा बघा आता. इतक्या लवकर उगवली सुद्धा? अहो, मागे आवारात ना मी भाज्या पिकवतो ना, तीच भाजी बनवली. आता चला 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 चला, जेवायचं की नाही? हो हो, चल, आम्ही येतोच लगेच. अच्छा, ते बाईसाहेब, मी तुम्हा तिघींचा फोटो अपडेट करू शकतो का? बिलकुल नाही. चुकून सुद्धा असं नको करूस, जुगनू. समजलं? समजलं. हा, समजलं. पल्लवी, बेटा, मी जाणून बुजून जुगनूला चुकीची ओळख करून दिली. कारण आज नाही तर उद्या त्याला हे समजलंच असतं की तू आई होणार आहेस. म्हणूनच त्याला काही संशय येऊ नये म्हणून मी असं केलं. बरं केलं मम्मी. जुगनू काकांना असंच सांगणं गरजेचं होतं.
बाळा लक्ष ठेव की त्याने काही फोटो बिटो नाही टाकता कामा. मम्मी अभिजितने मला हेच सांगितलं होतं की जर गावाला इंटरनेट फॅसिलिटी असेल तर तो माझ्याशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलेल. आज तर त्याचा फोन नाही आला, पण उद्या फोन नक्कीच येणार त्याचा. मी समजू शकते बेटा, तुला त्याच्याशी बोलावं तर लागेलच, पण या बाबतीत आपण नंतर विचार करूया. आता आधी जेवून घेऊया चला. तसंही गावात रात्र खूप लवकर होते आणि लाईटही कधी जातील काही सांगता येत नाही. चला तर मग या या. खूप सुंदर दिसतेस. अच्छा हे सांग मला की गाव कसं वाटलं? छान वाटतंय. माहितीये, काल रात्री मला आणि आशाला नीट झोपच लागली नाही, पण आता छान वाटतंय. झोप का नाही लागली? ते ऍक्च्युली काल रात्री अचानक लाईट गेली होती, मग मी आणि आशा खूप घाबरलो होतो. अरे कसं काय? तू तर अगदी धीट मुलगी आहेस. मग तू कशी काय घाबरलीस? आणि ते पहिल्याच रात्री? हो, आता मला कुठे माहित होतं गावात असं असतं, आणि हेही माहित नव्हतं ना की इथे कोणत्याही वेळेला लाईट जाते. शिवाय मीच नाही, आशाही हैराण झाली होती. अच्छा जर पुढच्या वेळी तुला भीती वाटली ना तर माझी आठवण काढ. खरं सांगू, मी तर तुमचीच आठवण काढत होते. मी आणि आशा तुमच्याबद्दलच बोलत होतो. चला या निमित्ताने कमीत कमी तुला हे तरी कळलं ना की गावातलं वातावरण कसं असतं, गाव कसं असतं. अच्छा, मी तुम्हाला नंतर फोन करू प्लीज. मला फ्रेशही व्हायचे आणि मम्मी आणि आशा माझी वाट पाहतायत. एकदा लव यू म्हण ना. आय लव यू. ओके, बाय. बाय. रेखाही भाग्याची बोलणं झालं का ग पल्लवी? हो मम्मी. बेटा या गावात इंटरनेटची सोय ही खूप अडचणच झाली आपल्याला. बरं असतं जर इथे इंटरनेटची सोय नसती. हो मम्मी, आता तर अभिजित दरवेळी माझ्याशी व्हिडिओ कॉलिंगवरच बोलायचं म्हणतायत. पल्लवी, तुला आणि मला आपल्या दोघींना थोडं सावध राहायलाच हवं. हो बेटा, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे बेटा की जेव्हा जेव्हा तू व्हिडिओ कॉलिंग करशील तुझं संपूर्ण शरीर कॅमेऱ्याच्या समोर नसू दे, फक्त चेहराच कॅमेऱ्यासमोर असू दे. आणि शिवाय बोलायचं नाही असंही तर नाही ना म्हणता येऊ शकत. हो पल्लवी, मी तुझ्याकडे येतच होते की मम्मीने मला थांबवलं. आम्ही दोघी तुझं बोलणं संपण्याचीच वाट बघत होतो. कारण मला तुम्हा दोघींनाही सवय लागू द्यायची नाहीये की जेव्हा व्हिडिओ कॉलिंग होईल तुम्ही जशा असाल तशा कॅमेऱ्याच्या समोर याल. आशा, तुला या गोष्टीची जास्त काळजी घ्यायची की पल्लवी जेव्हा व्हिडिओ कॉलिंग करत असेल तेव्हा कॅमेऱ्याच्या समोर नको येऊस, कारण तुझं संपूर्ण शरीर दिसेल बाया, आणि थोड्या दिवसांनी तर तुझं पोटही दिसलं पाहिजे. हां, ठीक आहे मम्मी, आम्ही दोघी या गोष्टीची काळजी घेऊ. बाया हे गावची आणि घराची गोष्ट वेगळी आहे. इथे कोणाला काहीही समजणार नाही. पण मग असं नको व्हायला की या व्हिडिओ कॉलिंगमुळे सगळी गडबड होऊन जाईल. हां, नमस्कार नानू. सुखी राहा. कशी आहेस बेटा? मी बरी आहे. तुला गाव आवडलंय ना? नानू, हे गाव खूपच सुंदर आहे. तुम्हाला माहितीये, आज सकाळी मम्मींबरोबर मी आणि पल्लवी फिरायला गेलो होतो. अच्छा बेटा. सकाळी सकाळी गाव किती सुंदर दिसतं ना. शहरात तर अशी सकाळ बघायलाच मिळत नाही. चला बरं झालं बेटा, तुला गावची एक सुंदर सकाळ तरी पाहायला मिळाली. आणि नानू, माहितीये तुम्हाला, रात्री आम्ही झोपूच शकलो नाही. बेटा, काल रात्री असं काय झालं होतं ग? नानू, अचानक लाईट गेले होते आणि प्राण्यांचे आवाजही यायला लागले आणि रातकिड्यांचे आवाजही यायला लागले. आम्हाला नीट झोपच लागली नाही. बेटा, हळूहळू तुलाही त्या आवाजाची सवय होईल आणि ॲडजस्ट होशील तू. बघ आता हेच बघ ना, शहरात सुद्धा गाड्या आणि हॉर्नचे आवाज असले तरी आपण झोपतोच की नाही? अच्छा बेटा, हे सांग, सुहासिनी आणि पल्लवी कशा आहेत? त्या पण छान आहेत. हे घ्या, बोला त्यांच्याशी.
नमस्कार बाबा. सुखी राहा बेटा. बेटा आशा म्हणत होती की काल लाईट गेल्यामुळे तुम्हाला नीट झोपच नाही लागली, खूप भीती वाटत होती म्हणून. बाबा आता गावामध्ये छोट्या छोट्या अडचणी तर येतच राहणार ना. बेटा हे गाव आहे कसं? बाबा आता गाव पहिल्यासारखं कुठे राहिले. सगळ्या गावात सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. मी ऐकले की इथेही सगळ्या सोयी आहेत. ओ अरे, हा तर खूपच जास्त घायाळ आहे. कदाचित याला मारण्याचा प्रयत्न केला गेला. हो डॉक्टर. कोण आहे हा? आम्हाला नाही माहीत डॉक्टर. हा जखमी झाला होता म्हणून आम्ही याला इथे घेऊन आलो.